नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सायली छान नटून-थटून साडी नेसून बाहेर येते आणि टेबलवर बघते तर सगळी मेकअपच्या सामानाची तयारी झालेली असते. मेकअपचं सामान बघून सायली म्हणते, "हे काय? माझ्या मेकअपची तयारीसुद्धा करून ठेवली आहे तुम्ही?" अर्जुन म्हणतो, "हो, तुझ्यासाठी आणखी एक सरप्राईज आहे." सायली म्हणते, "सरप्राईजेसची मालिका आज संपतच नाही आहे. आता आणखी काय सरप्राईज आहे?" अर्जुन सायलीला म्हणतो, "हा जो मेकअप आहे ना, तू करणार नाही आहेस. तर आज तुझा मेकअप मी करणार आहे." सायली म्हणते, "काय?" अर्जुन म्हणतो, "हो, तू बस." अर्जुन सायलीला खुर्चीवर बसवतो आणि सायलीला मेकअप अर्जुन करून देत असतो. छान मेकअप करत असतो. इकडे जेलमध्ये प्रियाची नाटकं चालूच असतात. प्रिया रडतच म्हणते, "खरं तर माझ्यासाठी कुणीच नाही आहे. तुम्हीच माझ्यासाठी कुटुंब आहात. आणि जर तुम्ही माझं कुटुंब आहात, माझा आधार आहात, तर माझ्यासाठी डोहाळे जेवण करा ना. करा ना माझं डोहाळे जेवण." खरं तर डोहाळे जेवण आधीच व्हायला हवं होतं. उशीर झाला आहे, पण कराल ना माझं डोहाळे जेवण आता? आता प्रियाच्या या बोलण्यावर काय बोलावं हे तिथल्या बाकीच्या कैदी बायकांना कळतच नसतं. त्या तिला म्हणतात, "डोहाळे जेवण तुला इथे करायला नाही देणार." आता प्रिया खूप चिडते आणि जोरात ओरडते, "का नाही करू देणार? मी जेलमध्ये असले तरीसुद्धा एक माणूसच आहे ना मी. आई होणार आहे, माझ्या पोटात बाळ आहे, मग का करू देणार नाही डोहाळे जेवण?" काही नाही, माझं डोहाळे जेवण व्हायलाच हवं. आता कोणीच काही बोलत नसतं. मग कॉन्स्टेबल मॅडमकडे बघत प्रिया म्हणते, "ताई, तू तरी माझ्यासाठी काहीतरी करशील ना? करशील ना माझं डोहाळे जेवण?" ते जेलरला काहीतरी सांगून चोरून करशील ना तू माझं डोहाळे जेवण? आता ती कॉन्स्टेबल घाबरते आणि हो म्हणते. सायलीसुद्धा डोहाळे जेवणासाठी अतिशय छान तयार झालेली असते. अर्जुन सायलीचं खूप कौतुक करत असतो. आता यायला हव्या होत्या. मधुभाऊ म्हणतात, की "हो ना, मुली कुठे राहिल्यात काही कळत नाही आहे. एक काम कर कुसुम, त्यांच्या जरा मॅडमना फोन कर." कुसुमताई म्हणतात, "हो करते." कुसुमताई आता मॅडमना फोन करतात आणि विचारतात, "हॅलो मॅडम, तुम्ही कुठपर्यंत आलात?" कुसुम बोलत आहे, तर मॅडम म्हणतात, "अजून तासभर तरी लागेल. तासाभरात आम्ही क्लासपर्यंत पोहोचू." कुसुमताई मधुभाऊंना म्हणते, की त्यांना अजून तासभर लागेल. इकडे श्वेता कुसुमताईला फोन करून विचारते, की "तुम्ही निघालात का?" तर कुसुमताई म्हणतात, "नाही गं, मुलींना अजून यायला तासभर लागेल." तर श्वेता म्हणते, "अच्छा, आल्या नाहीत का त्या अजून?" कुसुमताई म्हणतात, "नाही, मी आत्ताच त्यांच्या मॅडमना फोन केला होता." तेव्हा श्वेता म्हणते, "बरं, काही हरकत नाही. तुम्ही निघालात ना, की मला फोन करा." असं म्हणून श्वेता फोन ठेवते. इकडे कुसुमताईची घाई उडालेली असते. बिचाऱ्या आज एकट्याच असतात ना. कुसुमताई म्हणतात, "आपल्याकडे फक्त तासभर राहिला आहे आणि त्यात सगळं आवरायचं आहे. गौरी बाळा चल." बरं असं म्हणत कुसुमताई गौरीला तयार करण्यासाठी घेऊन जात असतात. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं जेलमध्ये कॉन्स्टेबल मॅडम प्रियाला म्हणतात, "तुझ्यासाठी थोडंसं गोड मागवलं आहे." डॉक्टर मॅडम म्हणाल्या होत्या, की तिला जर काही खावंसं वाटलं तर मागवून द्या. त्यासाठी त्यांनी स्पेशल परमिशन काढली होती. तर प्रिया कॉन्स्टेबल मॅडमना म्हणते, "माहीत होतं तू माझ्यासाठी काहीतरी करणार. आता दर महिन्याला तुला एवढे पैसे ते तर." कॉन्स्टेबल मॅडम प्रियाला शांत करतात आणि म्हणतात, "या विषयावर बोलू नको." कॉन्स्टेबल मॅडमना श्वेताचा मेसेज आलेला असतो. त्या मॅडम प्रियाला बाजूला बोलावून घेतात आणि म्हणतात, "प्रिया, काय झालं?" तर कॉन्स्टेबल मॅडम म्हणतात, "तुझ्यासाठी मेसेज आला आहे." प्रिया फोनमध्ये बघते तर श्वेताचा मेसेज आलेला असतो. मुली आता कर्जतवरून निघाल्या आहेत आणि तासाभरातच पनवेलमध्ये पोचणार आहे त्यांची गाडी आणि क्लासच्या इथेच थांबणार आहे. TN रोडवरून ती गाडी येणार आहे आणि आता हा मेसेज लगेच प्रिया सचिनला फॉरवर्ड करते आणि कोणताही पुरावा मागे राहू नये म्हणून ती सगळे मेसेज डिलीट करून टाकते. हे झाल्यावर प्रिया कॉन्स्टेबल मॅडमना विचारते, की "मी जे काही सांगितलं होतं ते तुम्ही आणलं आहे का?" तर कॉन्स्टेबल मॅडम म्हणतात, "हो, आणलं आहे." प्रिया म्हणते, "मग ठीक आहे, घेऊन या आता ते." प्रिया आता इतर कैदी बायकांना म्हणते, "हळूहळू काय करताय? जरा पटापट करा कामं. तुम्ही माझं डोहाळे जेवण काही 9वा महिना संपल्यावर करणार आहात का?" आता सगळ्याच जणी प्रियाच्या डोहाळे जेवणाची तयारी करत असतात. त्यांना आता जे हाताशी मिळालेलं आहे तिकडे जेलमध्ये काय मिळणार तर त्याप्रमाणे त्या तयारी करत असतात. सुभेदारांच्या घरी डोहाळे जेवणाची अगदी लगबग चालू असते. घर अगदी छान सजवलेलं असतं. श्वेता सर्वांसाठी कॉफी घेऊन येते आणि त्याचवेळी प्रतापराव आणि पूर्णाजी येतात. श्वेता पूर्णाजींना म्हणते,
पूर्णाजी हे घ्या तुमच्यासाठी कॉफी. तुम्हाला थोडं जायफळ घातलेलीच आवडते ना? तर पूर्णाजी म्हणतात, तू कोण आहेस गं आणि तुला कसं माहीत? तेव्हा अस्मिता म्हणते, पूर्णाजी अगं ती श्वेता आश्रमात राहायची, परंतु आता आपल्याकडे राहणार. स्मिथसाठी मी तिला ठेवणार आहे. खरं तर सायलीने स्मिथला सांभाळण्यासाठी तिची निवड केली आहे, पण पूर्णाजी म्हणतात, ही नक्की स्मिथला सांभाळणार आहे की मला सांभाळणार आहे? माझ्या आवडीनिवडीची हिला अगदी सगळी माहिती आहे. तर श्वेता म्हणते की हो, सा कारण सायलीताईने सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित सांगून ठेवल्या आहेत. तर प्रतापराव म्हणतात, अरे सायली अर्जुन कुठे आहेत? का? सर्वजण उत्सव मूर्तींची वाट पाहत असतात. तर प्रतापराव म्हणतात, अरे आम्हाला तर वाटलं होतं की मी आणि पूर्णय्या आलो की लगेच डोहाळ जेवणाला सुरुवात होईल. त्याचवेळी सायली आणि अर्जुन छान तयार होऊन ना बाहेर येतात. सायली आणि अर्जुन खाली उतरत असतात तर घरातले सगळेजण त्यांच्याकडेच बघत असतात. पूर्णाची म्हणते, खरंच तुम्ही दोघंही खूप छान दिसताय. मी माझ्या तन्वीसाठी हेच स्वप्न बघितलं होतं, पण नंतर ते पूर्ण होईल अशी आशाच सोडली होती. पण तर देवाने माझं हे स्वप्न, ही इच्छा पूर्ण केली. तुझ्यापटी होणाऱ्या बाळाचं म्हणजेच माझ्या पतवंडाचं तोंड बघितलं की मी डोळे मिटायला मोकळी. हे ऐकून अर्जुन आणि सायलीला खूप वाईट वाटतं. तर कल्पनाताई सर्वजण पूर्णाजींना म्हणतात की काय आहे? प्रतिमा आत्या म्हणतात, पूर्णाई अगं असं नको ना बोलूस. तेव्हा सायली पूर्णाजीचे हात हातात घेते आणि पूर्णाजींना म्हणते, असं नाही बोलायचं हां पूर्णाजी. अगं अजून तुला माझ्या बाळाला गोष्टी सांगायच्या आहेत. माझ्यावर जसे संस्कार केलेस तसे माझ्या बाळालासुद्धा द्यायचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या लग्नात नाचायचं सुद्धा आहे तुला. तेवढ्यातच फोटोग्राफर आलेले असतात आणि ते आवाज देतात, अश्विन सुभेदार. तर अश्विन म्हणतो, हो या ना या. अश्विन प्रतापरावांना म्हणतो, डॅड आजच्या प्रोग्रामसाठी मी यांना बोलावलं आहे. चैतन्य म्हणतो, हे दोघे आहेत आजचे उत्सव मूर्ती. मग तुम्हाला या दोघांचे जितके फोटो काढायचे आहेत ना तितके फोटो काढा. आता अर्जुन तर उत्सुकच असतो फोटो काढायला. तो सायलीला म्हणतो, चल बायको. अर्जुनच्या फोटोंना सुरुवात झालेली असते. सायली आणि अर्जुन खूप छान छान फोटो काढत असतात आणि घरातील सर्वजण त्यांच्याकडे कौतुकाने पाहत असतात. इतके छान छान पोज सायली आणि अर्जुन देत असतात तर चैतन्य प्रश्न करतो, अर्जुनने डोहाळे जेवणाच्या पोजेसचा एवढा अभ्यास कधी केला आहे? तेव्हा प्रतापराव म्हणतात, त्यात काय एवढं? कल्पनाच्या डोहाळे जेवणाला मी सुद्धा असंच सगळं केलं होतं आणि आता तर तुमच्या हातात इंटरनेट आहे. तर चैतन्य म्हणतो, हे मात्र अगदी करेक्ट आहे. सर्वजण गप्पा मारत असतात आणि खूप घरात छान आनंदाचं वातावरण असतं. सायलीच्या डोहाळे जेवणासाठी सर्वजण खूप उत्सुक असतात. आता फोटो तर चालूच असतात. अर्जुन सायलीला म्हणतो, तू दमली तर नाही आहेस ना? सायली म्हणते, नाही मी अजून तरी दमली नाही. अर्जुन म्हणतो, दमल्यासारखं वाटलं तर नक्कीच सांग. सायली म्हणते, हो अजून तरी मला बरं वाटतंय. मला तसं वाटलं तर नक्कीच सांगेन. अर्जुन श्वेताला म्हणतो, श्वेता ज्यूस घेऊन ये ना. तर सायली म्हणते, अहो कशाला? अर्जुन म्हणतो, हो तू ज्यूस पिऊन घे. म्हणत अर्जुन सायलीची काळजी घेत असतो. श्वेता मनाशीच म्हणत असते, तुम्हाला जितका एन्जॉय करून घ्यायचा आहे तितका करून घ्या, कारण आता आनंद काही फार काळ टिकणार नाही. जेलमध्ये आता आपल्याला पाहायला मिळतं की सगळ्या कैदींनी मिळून पानाफुलांचे दागिने बनवलेले असतात प्रियासाठी आणि प्रिया ते दागिने घालते आणि प्रियालाही डोहाळे जेवण केलं जातं. आपलं डोहाळे जेवण होणार म्हणून प्रिया खूप खुश असते. तर तिथे असणाऱ्या सगळ्याच कैदी बायका प्रिया म्हणते, अगं तुम्ही उभ्या का आहात? गाणं म्हणा ना. एक बाई प्रियाचं औक्षण करायला ताट घेतात आणि म्हणतात, अगं अगोदर तुझं औक्षण तरी करू दे. प्रिया म्हणते, हो हो तुम्ही माझे सगळे लाड पुरवा. तर ह्याच वेळी कॉन्स्टेबल मॅडम काही गोड पदार्थ घेऊन येतात. तर काही कैदी विचारतात की हे काय? प्रिया त्यांना म्हणते, अगं डोहाळे जेवणाला करतात ना, ते वाटीखाली एका वाटीखाली बर्फी लपवून ठेवतात आणि एका वाटीखाली पेढा लपवून ठेवतात. मग त्यातील पदार्थ बघून मला पण कळेल ना की नक्की काय होणार आहे. तुम्ही एक काम करा ना, मला कळायला नको की तुम्ही त्या वाटीखाली काय लपवलं आहे. आता प्रियाची हौसमौज करण्यासाठी तिथल्या बायकाही प्रिया काय म्हणेल ते ऐकत असतात. आता वाटी उचलणार त्या अगोदर ती त्या बायकांना प्रश्न विचारते, तुम्हाला काय वाटतं काय होईल? तर त्यातील एकजण प्रियाला म्हणते की तुला मुलगाच होईल. हे ऐकून प्रिया खुश होते. तर दुसरी म्हणते तुला मुलगीच होईल.
हे ऐकून प्रिया भडकते, खूप चिडते आणि म्हणते, मला मुलगी का होईल? नाही नाही, मला मुलगाच हवा आहे. सुभेदारांचा वारस. सुभेदारांच्या घरी अर्जुनचे फोटो काढून काही संपत नसतात. दोघांचे वेगवेगळे पोजेस देऊन फोटो काढणं चालूच असतं. आता त्यांना पूर्णाजी म्हणतात, अरे पोरांनो, पुरे झालं, चला आता औक्षणाला या. अर्जुन आणि सायली औक्षणासाठी येतात. तर कल्पनाताई प्रतिमा आत्या म्हणतात, प्रतिमा तू पहिलं औक्षण करून घे. प्रतिमा आत्या आता सायलीचं औक्षण करतात. आपल्या मुलीला इतकं छान आनंदात पाहून प्रतिमा आत्यांना खूप बरं वाटत असतं. त्यानंतर कल्पनाताई सायलीचं औक्षण करतात आणि नंतर अस्मिता, असे एक एक जण दोघांचं औक्षण करत असतात आणि आशीर्वादही देत असतात. सर्वजण खूप खुशच असतात. दुसरीकडे जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, प्रिया म्हणते, चला बघूया आता आपण, मला नक्की काय होणार आहे. असं म्हणत प्रिया आनंदाने एक वाटी उचलते. वाटी उचलल्यावर तिला खूप राग येतो. वाटीच्या खाली बर्फी असते. प्रिया चिडते आणि रागानेच ती वाटी फेकून देते. प्रिया स्वतःला समजावते आणि म्हणू लागते, चला बर्फी तर बर्फी, काय झालं, मुलगा नाही झाला म्हणून तर. तसंही जर वंशाचा दिवा नसेल तर पणती तर असेलच ना. तीसुद्धा वंशाचीच पणती असेल आणि ती तर प्रियाची मुलगी असेल आणि हीच वंशाची पणती अख्खा वंश जाळून टाकू शकते. आता प्रिया सर्वांना म्हणते, घ्या घ्या, सगळ्यांनी मिठाई खाऊन घ्या. लाजायचं नाही हो, प्रिया सुभेदारचं जेवण आहे. घ्या घ्या, तुम्हाला जेवढं गोड खायचं आहे तेवढं खाऊन घ्या. आणि हो, तुम्ही छान केलं माझं डोहाळे जेवण. असं म्हणत प्रिया सगळ्यांचे आभार मानते. एक कैदी कॉन्स्टेबल मॅडमना म्हणतात, की कार्यक्रम संपला आहे ना, मग आम्ही आमच्या सेलमध्ये जातो. असं म्हणत सगळ्याजणी निघून जातात. आता मिठाईच्या बॉक्समधली सगळी मिठाई प्रिया हातात घेते आणि म्हणू लागते, सायली, आता मी हे सगळे गोड पदार्थ खाणार आहे. सगळी मिठाई खाणार आहे आणि धष्टपुष्ट होणार आहे. कारण तुझं स्वागत करायचं आहे ना या जेलमध्ये. तुझं अगदी मनापासून स्वागत आहे. असं म्हणत प्रिया सायलीची वाट पाहत असते. वात्सल्य आश्रमात कुसुमताई गौरीची तयारी करत असतात. सोम्या तयार होऊन आलेला असतो. सोम्या कुसुमताईंना विचारतो, मी कसा दिसतोय? कुसुमताई म्हणतात, खरंच खूप छान दिसतोयस. मुलं म्हणू लागतात, आपण कधीपासून तयार आहोत? आपण कधी निघायचं आहे? मधुभाऊ म्हणतात, अरे मुलींना येऊ देत ना ट्रिपवरून, मग आपण निघणारच आहोत. सोम्या म्हणतो, पण त्या अजून का नाही आल्या आहेत? सर्वजण विचार करत असतात, मुलींना एवढा उशीर का झाला आहे? काका कुसुमताईंना म्हणतात, कुसुम, मानसीच्या मॅडमना सारखा फोन करून त्रास देणं बरोबर नाही वाटत, परंतु आता फोन करून विचारावं लागेल किती वेळ लागणार आहे. कुसुमताई मॅडमना फोन लावतात आणि विचारतात, हॅलो मॅडम, तुम्हाला अजून किती वेळ लागणार आहे? त्यावेळी मॅडम म्हणतात, आताच आम्ही क्लासच्या इथे पोहोचलो आहोत. मुली 10 मिनिटात येतीलच. खरं तर वाटेत ट्रॅफिक मिळालं म्हणून जरा उशीर झाला. कुसुमताई म्हणतात, बरं ठीक आहे. त्यावेळी मानसी आता मॅडमना विचारते, मॅडम मी जरा कुसुमताईंशी बोलू का? तर मॅडम म्हणतात, हो बोल ना. त्यावेळी मानसी कुसुमताईंना म्हणते, कुसुमताई आत्ताच आम्ही गाडीतून उतरलो आहे. आम्ही 10 मिनिटात येऊच हां. मानसी म्हणते, आम्ही सायलीताईसाठी छोटंसं गिफ्ट घेतो आणि लगेच येतो. कुसुमताई म्हणतात, ठीक आहे. सोम्या विचारतो, किती वेळ लागणार आहे? कुसुमताई म्हणतात, अजून फक्त 10 मिनिटं. सगळ्या मुली ट्रिपवरून निघालेल्या असतात आता घरी जायला. त्या वाटेत चर्चा करत असतात की सायलीताईसाठी काय घ्यावं. एक मुलगी म्हणते, एक काम करूया, सायलीताईसाठी आपण छान साडी घेऊया. मानसी म्हणते, नाही, खूप महाग होईल, आपल्याकडे तेवढे पैसे नाहीत. तेवढ्यात तिकडे एक व्हॅन येते आणि त्या व्हॅनमधून काही माणसं उतरतात आणि त्या मुलींना पकडायला सुरुवात करतात. सोडवण्याचा प्रयत्न करत असतात, पण सर्वजण त्यांना व्हॅनमध्ये कोंबतातच. सचिन आता त्यांच्या मुलींच्या मागावर असलेल्या माणसाच्या फोनची वाट बघत असतो. राकेश सचिनला विचारतो, त्या माणसाचा फोन आला का तुला? तेवढ्यातच त्या माणसाचा फोन येतो. सचिन म्हणतो, बोल. तेव्हा तो माणूस म्हणतो, व्हॅन त्या मुलींना घेऊन निघाली आहे. हे ऐकून सचिन खूप खुश होतो. सचिन म्हणतो, ग्रेट, गुड जॉब. असं म्हणत सचिन फोन ठेवतो आणि रडण्याचं नाटक करत राकेशला म्हणतो, सायली सुभेदार, अगं स्वतःच्याच आश्रमातील मुलींशी कशी गं वागलीस? तुला हे शोभत नाही. आता जेलची हवा खायला तयार राहा. राकेश रागाने म्हणतो, या सायली आणि अर्जुनने माझ्या पप्पांना जेलमध्ये पाठवलं, परंतु आता या सायली आणि अर्जुनला कळेल
की माझे पप्पा जेलमध्ये आहेत आणि त्यांची काय अवस्था झाली आहे. माझे पप्पा काय सहन करतात. एक ना एक दिवस मी पप्पांना सोडवेनच, पण तू सायली आयुष्यभर जेलमध्ये सडत राहशील. सुभेदारांच्या घरी डोहाळे जेवण अगदी उत्साहात चालू असतं. त्यावेळी प्रतिमा म्हणतात, आता सगळ्यात महत्त्वाचं पेढा की बर्फी. आता चैतन्य आणि अश्विन तयारीला लागतात. इकडे प्रतिमा आत्या सायलीला म्हणतात, सायली बाळा तूच सांग पेढा की बर्फी. अर्जुन म्हणतो, 1 मिनिट. असं असतं ना, पेढा निघाला तर मुलगा आणि बर्फी निघाली तर मुलगी. तर प्रतिमा आत्या म्हणतात, हो अर्जुन. आता सायलीला म्हणतो, सायली मला तर मुलगीच हवी. कल्पनाताई अर्जुनला म्हणतात, अर्जुन अरे थांब, किती तुला घाई आहे. अरे मुलगा झाला काय आणि मुलगी झाली काय, आम्ही काही झालं तरी खुशच असणार आहोत. कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली तू पटकन एका टीवरचं झाकण उचल बरं. अर्जुन सायलीला म्हणतो, बर्फीच. परंतु सायली बाळाला विचारते. अशी ॲक्टिंग केली आहे हां तिने तिथे. आणि एका वाटीवरचं झाकण उचलते. तर त्यामध्ये नेमकी बर्फी आलेली असते. आता बर्फी आलेली बघून अर्जुन खूप खुश होतो. सर्वजण त्या दोघांचं अभिनंदन करायला लागतात. सायली आणि अर्जुन खूप खुश असतात. आणि मित्रांनो इथेच हा भाग संपलेला आहे. उद्याच्या भागात काय होणार हे त्यांनी दाखवलेलं आहे, की सायली आणि सायलीला पोलिसांची टीम ओढत घेऊन जात असते आणि सगळी मीडियासुद्धा तिथे आलेली असते. सायली जेलमध्ये असते आणि अर्जुन तिची समजूत काढत असतो. तेव्हा सायली त्याला म्हणते, की आता रडायचं नाही, लढायचं आणि जिंकायचं सुद्धा. तेव्हा जेलमध्ये मागे उभी असलेली प्रिया टाळ्या वाजवत असते आणि ती सायलीला म्हणते, तुम्हा दोघांचे इथे स्वागत आहे. आणि मित्रांनो इथेच हा आजचा भाग संपलेला आहे.